नमस्कार मैत्रिणींनो, आज मी बनवणार आहे अगदी साध्या साहित्यामधून तयार होणारी चविष्ट आणि पौष्टिक ढेमशाची भाजी। अनेक जणांना ढेमसा आवडत नाही, पण ही रेसिपी एकदा करून पाहिली तर सगळे बोटं चाटत राहतील। चला तर मग वेळ न दवडता सुरू करूया आजची झणझणीत व घरगुती ढेमशाची भाजी। त्यासाठी आपल्याला ढेमशी स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि ते अशा प्रकारे कट करून घ्यायचे आहेत। आता इथे मी घेतलेला आहे बारीक कापलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, कढीपत्ता आणि भिजवलेली चण्याची डाळ आणि ढेमशी सुद्धा कापून घेतलेली आहेत। आता एका कढईमध्ये टाकूयात तेल। तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये टाकायची आहे आपल्याला मोहरी। मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत जिरे। आता जिऱ्यानंतर आपण टाकूयात कढीपत्ता। आता यामध्ये टाकायचं आहे आलं लसूण पेस्ट आणि बारीक कापलेला कांदा। आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। कांदा लवकर परतण्यासाठी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडंसं मीठ। आपण नंतर पुन्हा मीठ टाकणार आहोत, त्यामुळे आता आपल्याला थोडंसंच मीठ वापरायचं आहे। आता आपल्याला कांदा छान असा सोनेरी कलरचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता आता कांदा छान असा परतलेला आहे। आता यामध्ये टाकूयात भिजवलेली हरभऱ्याची डाळ। ही डाळ मी 20 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती। आता हे आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण टाकूयात बारीक कापलेला टोमॅटो आणि कापलेली कोथिंबीर। आता हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। टोमॅटो अगदी मऊ होईपर्यंत आपल्याला हे सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। हरभऱ्याच्या डाळीमुळे भाजीची टेस्ट आणखीनच वाढते। आता हे व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत मसाले। सर्वात आधी टाकूयात हळद, गरम मसाला आणि यामध्ये मी टाकत आहे अंबारीचा चटपट मसाला आणि थोडीशी धने पावडर। आता हे मसाले सुद्धा आपल्याला हलकेसे परतून घ्यायचे आहेत। आता हे सुद्धा व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत ढेमशे। ढेमशे भाजीसाठी निवडताना ते कोवळे बघूनच घ्यायचे आहेत। आता यामध्ये आपण टाकूयात ढेमशे। ढेमशे व्यवस्थित कापून घेतलेले आहेत। याच्या फोडी जास्त मोठ्या सुद्धा नाही करायच्या आणि अगदी बारीक सुद्धा नाही करायच्या, अशा मीडियम फोडी करायच्या आहेत। आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। या फोडी व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे मीठ। आपण आधी सुद्धा मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आता। आणि आता यामध्ये आपण टाकूयात पाणी आणि हे आपल्याला झाकून ठेवायचं आहे। व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे हे आता आपल्याला 10 ते 15 मिनिट व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे। आता 10 मिनिटानंतर आपण पुन्हा एकदा ही भाजी व्यवस्थित हलवून घेऊयात। सर्व मिक्स करून घेऊयात, म्हणजे सर्व भाजी एकसारखी शिजेल। आता हे आपण पुन्हा 5 मिनिट झाकून ठेवूया। आता 5 मिनिटानंतर झाकण काढून पाहूया, तर हे पाहू शकता आता आपले ढेमशे व्यवस्थित शिजलेले आहेत आणि आता आपली भाजी सुद्धा तयार आहे। आता यामध्ये टाकूयात कोथिंबीर आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपली भाजी तयार झालेली आहे। जर तुम्हाला आजची ही ढेमशाची भाजी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। आणि अशा सोप्या, चविष्ट आणि पारंपरिक रेसिपीसाठी आपली सखी माया या चॅनलला ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।